फोटो एक मस्त पैकी मला हात आडवा येतोय. तर फायनली हे बघा हे एक कमान आहे आणि हे मस्त वाटतंय आम्हाला. आता मी भिजतोय पावसात आणि हा जो अनुभव आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तो खतरनाक म्हणजे खतरनाक विषयच नाही. तर तुम्हाला सांगतो आता काय विषय, माझ्याकडे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमचं आता इथलं रेकॉर्ड करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तसा पाऊस भरपूर आहे ना, माझा मोबाईलला काय व्हायला नको ह्याची मी काळजी घेणार. पहिला हे एक इथं तोप आहे आणि इथं एक तोप आहे. हां, आणि ह्या साईडनं कसं दिसते बघा इकडनं. पण आता हे धुकं आहे पूर्ण, त्यामुळे मला एवढं काय दिसणार नाही. पण ठीक आहे, जेवढं आम्हाला आता फिरता येईल तेवढं फिरण्यात. आणि मग तर तुम्हाला सांगतो आता मी मोबाईल माझ्या मित्राकडे दिला आहे कारण भिजा लागला आहे. तर मला थोडंफार काहीतरी तुम्हाला दाखवायचं होतं ते आता दाखवत जाणार आहे. मी भिजलो टोटली आता. तरी इथे निंबाळकर वाडा म्हणून एक आहे आणि तिची नंबर प्लेट नावाची प्लेट ना, त्याची नावाची प्लेट हे झाली यानं सरळ केली कारण यांचं आडनाव निंबाळकर आहे. तसं काय नाही, त्याने एक चांगलं काम काहीतरी केलं. इकडं मागच्या साईडला एक दर्या आणि तिथं जरासं हे कोसळलं आहे तिथं मागची देन आणि तटबंदीच्या इथं बरोबर आलं कारण खालचं जे आहे की नाही वातावरण ते बघायला एवढं भारी वाटते, मस्त. आणि हे एक बघा मस्तपैकी अजून एक प्रवेशद्वार आहे. परत मी माझा मोबाईल माझ्याकडे घेतला आहे कारण पाऊस जरासा कमी आला आहे आणि धुकं म्हणल्यापेक्षा हे आहे पावसाचे ढग आहेत. सांगतो आता पाऊस थांबल्यामुळे परत मी व्हिडिओ करायला लागलो आहे. आणि हे जे पाठीमागं माझ्या बघायला आहे ते मग दिसते का माहीत नाही, पण इथं एक मस्त तळ आहे आणि ते जरा जवळ जाऊन दाखवतो. मी वरनं आलेलो का की बाबा वरनं मला डोळ्यांचे दिसायला लागले, ते एवढं भारी दिसायला लागले. म्हटलं आता हे मला कॅमेऱ्यात पण कॅप्चर करता येईल, पण कॅमेऱ्यात काय कॅप्चर करता आलं नाही कारण तुम्हाला ते दिसून आले खाली. आणि बघूयात आता मी जरा जवळ जाणार आहे आणि मग तिथनं आपण व्हिडिओ करतो. हे जे फॉग आहे इथं मस्तपैकी आणि इथनं तुम्हाला दिसते का बघा माहीत नाही, पण हे लय भारी आहे तळं. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की हा एक्सपिरियन्स मी म्हणजे जो अनुभवायला लागलो तो मला जबरदस्त वाटायला लागला आहे. कारण माझ्या छत्री असून सुद्धा मी त्याचा उपयोग करेना कारण हे पूर्ण तळं भरले बघा. तर तुम्हाला जागा माझ्या मागंच दिसते आणि ह्या साईडला एक काहीतरी आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर की भारी वाटते. ते एक मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे आणि हे सगळे आमचे गावकरी पाया पडून आले आता. छोटंसं तळं आहे जे की पाण्यानं स्वच्छ पाणी आहे याच्यात आणि कुंड म्हणावं लागलेलं आहे का नाही, पण पाणी साठले. ओके, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे इथं बरंच काय काय बघण्यासारखं आहे आणि हे पावसाळ्यात बघण्यापेक्षा ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस बघायला पाहिजे. आणि पावसाळ्यात फक्त त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण यायला पाहिजे कारण आता काही दिसणं झाले आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी बघायला लागलो आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवायला लागले. तर इथनं एक पाय वाट आहे जिथे की पाय थोडा थोडा सरकते आणि इथनं खाली आता गेलं ती समोर बघा. तर मी पण इथनं चाललो आहे आणि मला खरं सांगतो मला जरा उंच वरनं बघितलं की नाही थोडंसं असं भीती वाटते मला. त्यामुळे मी लिफ्ट्समध्ये म्हणा किंवा ह्याच्यात त्यामुळे भीती वाटते. आता तर मला खालचं धोक्यामुळे काय दिसणं झालं ना, तर मी इकडे एवढ्या लांब आलोच नसतो कारण बापरे एकदम खतरनाक आहे इथं. तर विषय हार्ड मला आता खरं सांगतो मला खरोखर भीती वाटते. ऑलरेडी इथं वॉटरफॉल आहे या साईडला खाली धबधबा तसं म्हणायला गेलं तर. आणि खतरनाक बाबा हे यांचं पोरांचं या डेंजरस धाडस आहे. मला भीतीच वाटते राव. मी कसं व्हिडिओ करालो आणि मी कसं इथनं उतरालो हे माझं मला माहिती आहे. आणि हे डेंजर आहे बाबा, रिस्क डेंजर वाईट रे बाबा, खडक खडक. मी खरोखर सांगतो तुम्हाला की ते बसून लिटरली उतरायला लागले मी. पण विषय असा आहे की मला उंच वरनं जर खाली बघितलं तर मला खरोखर भीती वाटते आणि तरी धुकं असल्यामुळे मला एवढं काय त्याचं जाणवून आलं की एवढी त्याची खुली आहे किंवा काय आहे. तर एवढ्या वरनं आम्ही आता खाली आलो आहेच आणि इथं कोणता तरी दरवाजा आहे, दक्षिण दरवाजा म्हणून असं मला एक मित्र आहे तो सांगतो आणि तो दाखवा लागला आहे मला. आता हे चालले आहेत पुढं आणि यांच्या पाठोपाठ मी जाणार आहे आणि इथं कोणता तरी दरवाजा आहे. सांगतो तुम्हाला मी एवढं फिरायला आलो खरं मी या रांगण्यावरती इकडं कधी आलो नाही कारण मला भीती वाटते आणि त्याला धुक्यामुळे मी तसा फार आलो आहेच म्हणायचं. आणि ते मागं वॉटरफॉल मी वरनं दाखवलं तसा आणि हा एक दरवाजा आहे आणि इथनं खाली उतरायला पण पायऱ्या आहेत आणि मस्त वाटते इथनं खाली उतरायला. ते तुम्हाला वडा दिसेलच. हे बघा एक मस्त आहे इथं असं हे एक असं पाणी जायसाठी आहे आणि
इथनं डायरेक्ट हा तुमचा तट बुरुज म्हणा लागेल. थोडंसं मी इथं पाण्याची इथं आलो आहे आणि इथं भारी वाटते. इथनं खाली बघायला पण भारी वाटते. इथे एक फोटो काढायसाठी फक्त आलो मी, म्हणजे एवढं रिस्की नाही आहे, सेफ आहे म्हणून तर आलो आहे. आता मला आधीच भ्या वाटते. फायनली माझं इथलं फोटो सेशन झाले आणि आम्ही हे पण दरवाजा बघितला. त्याच्यानंतर अजून एक कुठलं काय काय त्यानं दाखवलं, मला लक्षात येईना, ते पण बघितलं. आणि मग चला, माझ्या हातात छत्री होती. मी पहिला म्हटलं छत्री घेतली का बाबा. माझी थोडीशी ट्रिप मी आता शूट केल्या. आणि इथनं हे बघायलायचं हा तट. आणि आता मी खाली गेलेलो तिथं आणि इथनं खाली दरी आहे डायरेक्ट. दगड आहे इथं दरीच्या शेजारी. तर तुम्हाला सांगतो इथनं बघायला भारी वाटते. आणि फक्त धुका असल्यामुळे त्याने आपल्याला खालचं दिसत नाही, एवढंच फक्त. पर्वत रांगाला इथनं खाली तुम्हाला दऱ्या त्या दिसत असतील जरा जरा. आणि मी काय जरा पुढे यायला नाही, मागणंच शूट करते. जरा जरा इथनं खालचा तर दिसते आणि मी थोडंसं शूट करते. पण जे डोळ्यानं दिसते ते तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही. मी मगाडून तुम्हाला सांगितले, डोळ्यानं बघितलं ते हे न दिसत नाही कॅमेऱ्यातनं. आणि एवढं खतरनाक वाटते, मस्त म्हणजे मस्त. पूर्ण अशा दऱ्या आहेत आणि रांगा पण आहेत. अशा खाली एक गाव दिसायला लागले मला. बघा खाली आता कसं भारी दिसायला लागले. हे बघा तुम्हाला मगाशी वॉटरफॉल तिथनं वरनं दाखवाल तो आत्ता क्लिअर दिसायला, कारण आता जे ढग होतं पावसाचं ते गेल्यात. असं वातावरण स्पष्ट दिसायला लागले, म्हणजे जे ढग होतं ते गेल्यात. त्याच्यामुळं थोडं थोडं बघायला भारी वाटते. मगाचा दरवाजा जिथं आम्ही गेलेलो. फायनली आता इथं ते मगाशी तिथनं वरनं दाखवलं ते वॉटरफॉल इथं आहे. आणि हे बघा इकडं असं आहे वॉटरफॉल. आणि यातनं आता मी चाललो इकडं आणि मस्त वाटते. इंस्टाग्रामला रील येतात, कधीतरी घरातनं बाहेर पडा, फिरा, निसर्ग बघा. आणि ते खरं आहे भावानं, जे व्हिडिओत बघणार ते स्वतः अनुभवायला पाहिजे, कारण ते जे अनुभव असते तो अविस्मरणीय असते, तो कधीच विसरू शकत नाही आपण. हे बघा वरनं हे अशा पद्धतीने दिसते. इथं फोटोशूट ते सगळं झालं आणि मी काय जास्त फोटो काढले नाही, कारण मी टोटल व्हिडिओ बनवते माझ्या सगळ्या जर्नीचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंडला पण दिसत असेलच. तर विषय तुम्हाला सांगतो आता की इथं परत आता वातावरण झाले ढगाळ आणि आता विजांचा आवाज आला जोरात. आणि एक मस्तपैकी प्लेन पण गेलं वरनं, जे की आम्हाला पहिल्यांदा वाटलं एवढा मोठा आवाज कसला यायला लागला आहे. तर फिरायला भारी वाटते. आणि आता टोटल सगळं मोकळं झालं आता इथलं वरचं. आणि बघायला तर लईच भारी वाटते. त्या ढग समोर कसलं भारी दिसायला लागलं आणि आम्ही त्याच लेवलला ढगांच्या लेवलला असल्यासारखं वाटायला लागले. ती बघा सूर्यकिरण दिसते. आणि आता सूर्य माझा शॅडो पण पडला या साईडला, खालच्या साईडला इकडं. तर तुम्हाला मी 360 डिग्री तुम्हाला दाखवतो या गडावरती कसं दिसते. आणि बघा भारी वाटते. मला तर एवढं भारी वाटायला लागले, इथं एक नंबर मजा घ्यायला लागली मी आज. फायनली तुम्हाला सांगतो मी इथं आजचा जो इकडे येण्याचा निर्णय जो घेतलेला तो मला असं वाटलं की योग्य घेतला. कारण मी पावसाचा आनंद घेतला, उन्हाचा आनंद घेतला, धुक्याचा आनंद घेतला आणि निसर्गाचा सुद्धा आनंद घेतला. वा 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 वा. अजून ऐक हे काय आहे, देवी मंदिर आहे. आणि बॅक साईडला आम्ही इकडं सगळं दऱ्या वगैरे बघून आम्ही आलो. आणि आता इथनं जायला वाट आहे का बघा.